तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या या आठवड्याचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे। ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये ज्यामध्ये आपल्याला माहिती होतं की सुरुवातीला कोणत्या कंटेस्टंट लीड करत आहे, म्हणजे कोणत्या कंटेस्टंटला जास्त वोट मिळत आहेत, कोणत्या कंटेस्टंटला प्रेक्षकांचा जास्त सपोर्ट मिळत आहे आणि कोणत्या कंटेस्टंटला सर्वात कमी वोट्स मिळत आहेत, म्हणजे कोणत्या कंटेस्टंटला अजूनही प्रेक्षक सपोर्ट करत नाही आहे किंवा खूप कमी सपोर्ट दिसत आहे त्या कंटेस्टंटला। तर याबद्दलचीच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये की कोणत्या कंटेस्टंटला अजूनही जास्त वोट्स मिळत आहेत आणि कोणत्या कंटेस्टंटला कमी वोट्स मिळत आहेत। म्हणजे याच्यावरून आपण एक अंदाज आपण बांधू शकतो की या आठवड्यामध्ये हा कंटेस्टंट घराच्या बाहेर जाऊ शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आपल्याला माहिती आहे की या आठवड्यामध्ये टोटल 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत, ज्यामध्ये राखी सावंत नॉमिनेटेड आहे, राकेश बापट पण नॉमिनेटेड आहे, दीपाली सय्यद पण नॉमिनेटेड आहे, विशाल कोटियान पण नॉमिनेटेड आहे आणि अनुश्री माने हे 5 कंटेस्टंट या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहेत। आणि ॲज पर ओपनिंग वोटिंग रेट सर्वात कमी वोट्स म्हणजेच 5 नंबरवरती आहे दीपाली सय्यद। हो, दीपाली सय्यदला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत ॲज कम्पेअर टू नॉमिनेटेड कंटेस्टंट, कारण हे तर होणारच होतं। दीपालीचा काहीच गेम दिसत नाही। दीपाली फक्त आणि फक्त कोणी नॉमिनेट केलं की कोणी काय बोललं की रडूबाईसारखी रडत असते, बाकी काहीच हिचा गेम नाही। आणि मला असं वाटत आहे की बिग बॉसने या आठवड्यामध्ये तर दीपालीला घराच्या बाहेर नक्कीच काढायला पाहिजे, कारण तिचा काही गेम नसेल, तिचा इन्व्हॉल्वमेंट पण नाही आहे। आणि याचमुळे मला असं वाटतं एवढ्या दिवसापर्यंत बिग बॉसने दीपालीला घरात ठेवलं होतं, काहीच गरज नसताना पण तर आत्ताही वेळ आलेली आहे बिग बॉसने दीपालीला घराच्या बाहेर नक्कीच काढायला पाहिजे, कारण तिच्या घरामध्ये काहीच काम नाही आहे। ती फक्त आणि फक्त रडूबाईचं काम करते, बाकी तिच्या घरामध्ये कोणताच काम नाही। आणि याचमुळे प्रेक्षकांनी पण दीपालीला फारसं वोट दिलेले नाहीत आणि अशा प्रकारे दीपाली सय्यद आहे 5 नंबरवर। 4 नंबरवरती राखी सावंत आहे। राखी सावंत काहीही करत असेल पण ॲटलिस्ट ती एंटरटेनमेंट करत आहे। हो, हल्ली तिचं बोलणं खूप जास्त टोचत आहे, तिचा बिहेवियर खूप जास्त इरिटेटिंग वाटत असला तरी ती काही ना काही कंटेंट बिग बॉसला देत आहे आणि त्यामुळे प्रेक्षक आहेत तिला तेवढे वोट तर नाही पण एवढे वोट तर करत आहेत की ती या घरामध्ये नक्कीच वावरू शकते। पण आता अशी वेळ आली आहे की हे जे 5 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत, या 5 कंटेस्टंटमधनं राखी सावंत फारशी गेम खेळत नाही आणि तसंही तिला गेममध्ये एवढा इंटरेस्ट नाही। ती फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करते आणि तिला जिंकावं हे पण तेवढं इम्पॉर्टंट वाटत नाही। आणि अशा प्रकारे प्रेक्षकांनी पण राखीला फारसे वोट केले नाहीत आणि राखी आहे 4 नंबरवरती। म्हणजेच या आठवड्यामध्ये दीपाली आणि राखी डेंजर झोनमध्ये असणार, बॉटममध्ये असणार आहे। आणि जर बिग बॉसने वोटिंग थ्रू जर इविक्शन केलं तर मला असं वाटतं राखी किंवा दीपाली सय्यद या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाऊ शकते आणि हे दोघे पण डिझर्व करतात घराच्या बाहेर जाण्यासाठी। 3 नंबरवरती राकेश बापट आहे। राकेश बापटचा पण मला गेम दिसत नाही आहे आणि त्याने आत्तापर्यंत एकच टास्क कंप्लीट केला आहे आणि जिंकलेला। या व्यतिरिक्त राकेशचा मला अजिबात गेम दिसलेला नाही आणि तो घरामध्ये काहीच करत पण नाही आहे। होऊ शकतं तुम्हाला लोकांना माझं हे बोलणं पटणार नाही किंवा आवडणार नाही, पण मी माझं मत देतोय राकेश बापटच्या गेमबद्दल। मला त्याचा गेम अजिबात दिसत नाही किंवा आवडत पण नाही आहे। आतापर्यंत तो दिसत होता फक्त आणि फक्त राखीमुळे बस, बाकी या व्यतिरिक्त त्याचा अजिबात गेम दिसत नाही आहे। आणि असं असूनही मेकर्सने त्याला खूप समोर नेलं आहे, ज्याची अजिबात गरज नव्हती असो। आणि काही प्रेक्षक पण राकेशला सपोर्ट करताना दिसत आहेत आणि याचमुळे राकेश आहे 3 नंबरवरती। 2 नंबरवरती विशाल कोटियान आहे। विशाल कोटियानचा गेम जबरदस्त आहे। त्याने एक चूक केली होती आणि तीच शिक्षा आता तो भोगत आहे। अख्ख्या सीझनमध्ये 12 आठवडे त्याने मस्त गेम खेळला आणि खूप एंटरटेनमेंट पण केलं, पण बिग बॉसने त्याला जी शिक्षा दिली आहे त्यामुळे तो आता काहीच करू शकत नाही आहे। तो इव्हन कॅप्टन बनू शकत नाही आहे आणि तिकीट टू फिनालेचा टास्क पण त्याने खेळला नाही आहे, त्याला खेळू दिलं नाही आहे। आणि अशा असूनही प्रेक्षक जे आहेत ते विशाल कोटियानला सपोर्ट करण्यासाठी खूपच जास्त मेहनत घेत आहेत, वोटिंग थ्रू ते दिसत आहे। आणि अशा प्रकारे ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये विशाल कोटियान आहे 2 नंबरवर। माझी इच्छा आहे की विशाल टॉप 5 मध्ये नक्कीच जावं, तो एक स्ट्रॉंग प्लेअर आहे। तर ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये सर्वात जास्त वोट आहेत 1 नंबरवरती अनुश्री माने। हो, अनुश्री मानेला सर्वात जास्त वोट आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट, कारण फारसे स्ट्रॉंग कंटेस्टंट या लिस्टमध्ये नाहीत, म्हणजे नॉमिनेटेड लिस्टमध्ये नाही आहेत। तर अनुश्रीला जास्त वोट मिळणं तर स्वाभाविक आहे आणि ती स्ट्रॉंग प्लेअर पण आहे। मला ती पर्सनली खूपच जास्त आवडते, तिचा गेम खूप जास्त आवडतो। आणि आता वोटिंग ट्रेंडमध्ये बघायला गेलं तर अनुश्रीला खूप जास्त वोट्स पण मिळत आहेत, खूप जास्त सपोर्ट पण दिसत आहे आणि अशा प्रकारे अनुश्री माने आहे 1 नंबरवरती। तर हा आहे ओपनिंग वोटिंग रेट। सर्वात जास्त वोट अनुश्री मानेला मिळत आहेत आणि सर्वात कमी वोट दीपाली सय्यद आणि राखी सावंतला
मिळत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये ज्या प्रकारे सर्वात कमी वोट दीपाली यांनी राखीला आहे, तर तुमचं काय मत आहे की या आठवड्यामध्ये कोणत्या सदस्याला घराच्या बाहेर जायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.